नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण काय करतोय, बेसिक्स ट्रेडिंग काय बेसिक सुरुवातीपासून, म्हणजे ज्यांना काहीच ट्रेडिंग येत नाही त्यांच्यासाठी आपण हा कोर्स आणतोय. तर त्यामध्ये आपण सुरुवाती ए पासून ते झेड पर्यंत सगळं बघणार आहे. ठीक आहे, तर त्यातील आपण कोणते व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील ते पहिल्यांदा सांगतो. ठीक आहे, तर पहिली व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे आयडेंटिफाय ट्रेंड. म्हणजे आपल्याला आता ही व्हिडिओ पाहिल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स येईल की आपण सांगू शकतो की कोणता ट्रेंड आहे सध्या चालू मार्केटमध्ये, आणि आपण ह्याच्यावर खूप प्रॅक्टिस करणार आहे. मार्केटमध्ये आपण खूप प्रॅक्टिस करणार आहे आणि तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवेल की की कोणता ट्रेंड आहे हे आपल्याला ओळखता पण येईल. ठीक आहे, दुसरी व्हिडिओ येईल ती म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स स्वतः ड्रॉ करता आला पाहिजे. दुसऱ्यावर आता डिपेंड राहायचं नाही, स्वतः काय करायचं, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचं. ही आपली दुसरी व्हिडिओ असेल. तिसरी व्हिडिओ खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे, कारण की ह्याच्यावर पूर्ण मार्केट चालतं. तर त्यातील तिसरी व्हिडिओ ती म्हणजे इम्पॉर्टंट कॅन्डल कोणकोणते आहेत, त्याच्या आपण काय करणार आहे, बेसिकपासून कोणती कॅन्डल कशी फॉर्म होऊ शकते, काय आहे त्याचं लॉजिक काय आहे, तर ती सगळं कॅन्डल आपण एक्सप्लेन करणार आहोत आणि ती व्हिडिओ असेल तिसरी. त्यानंतर चौथी व्हिडिओ म्हणेल, चौथी व्हिडिओ ती म्हणजे एंट्री घ्यायची कशी. आता मला ट्रेंड आयडेंटिफाय करता आला, मला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता आला आणि नंतर आता मला कॅन्डल पण ओळखता येते, पण आता मला एंट्री घ्यायची आहे. तर एंट्री घ्यायची कशी ते सुद्धा आपण ह्या चौथ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि लास्ट म्हणजे आता मी जर एंट्री घेतोय म्हटल्यानंतर मला एक्झिट करावं लागणार, तेव्हा कुठं तर मला प्रॉफिट होईल. ठीक आहे, तर हे व्हिडिओ म्हणजे मला एक्झिट कसं करायचं ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे 5व्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपण पूर्ण स्टार्टिंगपासून म्हणजे आयडेंटिफाईड ट्रेंड कसा करायचा, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ कसा करायचा, कॅन्डल इम्पॉर्टंट कुठल्या कॅन्डल आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहे. त्यानंतर एंट्री कशी घ्यायची ते सांगणार आहे मी तुम्हाला, एंट्री घ्यायची कशी आणि एक्झिट करायचं कसं. पण ह्याच्या प्रत्येकाच्या व्हिडिओ सेपरेट तुम्हाला मिळतील आणि ते तुम्हाला वॉच पण करावे लागणार आहेत, कारण की तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर हे तुम्हाला जमलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला बेसिक जमतं का, तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये कुठंतरी पुढं जाल. ठीक आहे, आता बघा, जेव्हा तुम्ही ही पहिली व्हिडिओ, दुसरी व्हिडिओ, तिसरी व्हिडिओ, चौथी व्हिडिओ आणि 5वी व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. काय म्हणतो, कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही ट्रेड करू शकता. काय म्हणतो, ट्रेड करू शकता. हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, पण हे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पाहायचे आहेत. त्यासाठी तुम्ही काय करा की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ती वॉच करता येईल. ठीक आहे, आता बघ, नंतर ह्या 5 व्हिडिओ झाल्यानंतर काय, 5 व्हिडिओ झाल्यानंतर मग काय, हे प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर लक्षात ठेवा, 5 व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नंतर एक ॲडव्हान्स ट्रेडिंगमधले पॉईंट काय सांगणार आहे मी. ॲडव्हान्स ट्रेडिंगमध्ये ह्यामध्ये काय असू शकतं ते पण तुम्हाला मी काय करेल का, एक्झिट जेव्हा आपली पहिली व्हिडिओ लास्ट व्हिडिओ असेल ना, लास्ट व्हिडिओ एक्झिट कसं करायचं व्हिडिओ संपल्यानंतर मी सांगेल की ॲडव्हान्स ट्रेडिंगमध्ये मी कोणते पॉईंट कव्हर करणार आहे. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला ही सगळ्या व्हिडिओ पाहून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करा की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तर तुम्हाला नवीन व्हिडिओ आपली जी येईल आता कोर्सची, तर ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आपलं जी डेली अनालिसिस आहे ना ती तर आपल्याला रेग्युलर मिळेल. पण ही जी व्हिडिओ आहेत ना, ही पाहिल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, असं नाही होणार की परत तुम्हाला वाटतं की बेसिक मला कायच येत नाही, तर ही तुम्हाला बेसिक फुल म्हणजे कव्हर करण्यात येईल ह्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला ओके बाय. ही फक्त आपलं इंट्रोडक्शन होतं की आपण कोणते व्हिडिओ आपण आता अपलोड करणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला पहिली व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की ॲक्टिव्ह राहायचं आहे. ओके, चला बाय.